महिना संपला की ताबडतोब आदिती मला संपर्क साधते. दादा, त्या महिन्याचे पैसे द्या. आणि त्या पद्धतीने आपण त्या महिन्याचे पैसे देण्याचे काम हे करत असतो. ही पण गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा. अर्थसंकल्पामध्ये जवळपास 40 ते 50 हजार कोटी रुपये या कामासाठी पण आहेत. माझ्या गरीब महिलांसाठी पैसे DBTद्वारे येत नाहीत. त्यांनाही वाटतं की मी पण काहीतरी माझ्या कुटुंबासाठी करावं, मुलाबाळांसाठी करावं, स्वतःसाठी करावं असं बघणारा मोठा वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे आणि तो महिला वर्ग आहे. आणि याच्यामुळे तो विचार आपण केला. मधूनच काही बातम्या सोडल्या जातात की आता निवडणुका झाल्या, आता लाडक्या बहिणीचे पैसे बंद करतील. मी आपल्याला जबाबदारीने सांगतो, जोपर्यंत आम्ही त्या बाबतीमध्ये महायुती सरकारमध्ये काम करतोय तोपर्यंत माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही बंद होऊ देणार नाही. हा शब्द मी आज आपल्यामार्फत देखील महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना देऊ इच्छितो. तर आपण पाहिले असेल, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी दिलेली आहे. लाडकी बहीण योजना आम्ही कधीही बंद होऊ देणार नाही. आम्ही जोपर्यंत महायुती सरकारमध्ये आहोत तोपर्यंत लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचे 1,500 रुपये आम्ही देत राहणार आहोत. मधूनच काही बातम्या येत आहेत ज्यामध्ये लाडक्या बहिणीचा गोंधळ उडतो. असं त्यांनी म्हटलं की लाडकी बहीण योजना आता निवडणूक झाल्यानंतर बंद होणार आहे. त्यांचे पैसे प्रत्येक महिन्याचे भेटणार नाहीत. तर त्याबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलं. एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. त्यांनी सांगितले की लाडक्या बहिणींनी काळजी करायची आवश्यकता नाही. आम्ही जोपर्यंत आहोत महायुती सरकारमध्ये तोपर्यंत त्यांचे 1,500 रुपये भेटत राहणार आहेत. त्यासोबत त्यांनी सांगितलं की प्रत्येक महिन्याचे या ठिकाणी पैसे देण्यासाठी स्वतः महिला व बालविकास मंत्री आमच्याशी संपर्क साधतात आणि त्यानुसार प्रत्येक महिन्याचे 1,500 रुपये आम्ही पटकन देतो. तसंच तुम्हाला आता जून महिन्याचा हप्ता देखील लवकरच जमा होणार आहे. त्याची देखील अपडेट आपण पाहणार आहोत. तुम्हाला आताच 11वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता त्याचे 1,500 रुपये जमा झाले असतील. तुमचे 1,500 रुपये जमा झालेले आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. आणि चॅनेलवर जर नवीन असेल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. तर आता मग जून महिन्याचा हप्ता देखील लेट होणार की काय अशी या ठिकाणी प्रत्येकाला आता चिंता व्यक्त होत आहे. परंतु तसं होणार नाही. तुमचा जून महिन्याचा हप्ता देखील लवकरच भेटणार आहे, वेळेवरच भेटणार आहे. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे की या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी आम्ही अर्थसंकल्पामध्ये 40 ते 50 हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याचे आम्ही या ठिकाणी पैसे देत राहणार आहोत. ही योजना बंद होणार नाही. ही तुमच्यासाठी खुशखबर असणार आहे. लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो याची माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा, गेल्या वर्षी सुरू झालेली ही एक महत्त्वाकांक्षी सरकारी योजना असून या अंतर्गत ज्या खरोखर पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना खरंच आर्थिक मदतीची गरज आहे अशा पात्र लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला DBTद्वारे 1,500 रुपये दिले जातात. त्यांना एक आर्थिक आधार या ठिकाणी दिला जात आहे. बघा, आतापर्यंतचे तुम्हाला 11 हप्ते म्हणजे 16,500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. आता तुम्हाला 12वा हप्ता या ठिकाणी भेटणार आहे, तेही त्याच्यामध्ये ऍड होणार आहेत. तर बघा, आता जून महिन्याचा हप्ता म्हणजे 12वा हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो. या तारखेपर्यंत तुमचे 12व्या हप्त्याचे पैसे येऊ शकतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2025 नंतर आता हा तुमचा 12वा हप्ता. जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी महिन्याच्या शेवटपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे. परंतु जी या ठिकाणी न्यूज मध्ये मीडियामध्ये रिपोर्ट नुसार माहिती दिलेली आहे त्यानुसार 15 ते 20 जून या दरम्यान हे पैसे जमा होऊ शकतात असं बोललं जात आहे. म्हणजेच बघा की आज 17 तारीख आहे, आजपासून 20 तारखेपर्यंत हे पैसे येण्याची शक्यता आहे. त्याचसोबत जर या तारखाने हे पैसे जमा झाले नाही तुमचे तर महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजेच महिन्याच्या 4थ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये देखील हे पैसे तुमचे येऊ शकतात. तर बघा, आता 2 हप्ते लेट झालेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी अशीही शक्यता असू शकते की जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील हे पैसे येऊ शकतात. मागचे 2 हप्ते आपण जर बघितलं त्यांच्या तारखा बघितल्या पैसे येण्याच्या तर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे आलेले आहेत. म्हणजे एप्रिलचा हप्ता जो असणार आहे तो मेच्या पहिल्या आठवड्यात आला आणि मेचा हप्ता जो आहे तो जूनच्या पहिल्या आठवड्यात आला. तसंच जर 15 ते 20 तारखेदरम्यान पैसे आले नाही किंवा महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात देखील पैसे आले नाही तर तुम्हाला जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे पैसे भेटू शकतात. मात्र तुम्हाला 100% मदत प्रत्येक महिन्याची ती भेटतच राहणार आहे. एखादा दिवस मागे पुढे होऊ शकतो किंवा एखादा आठवडा मागे पुढे होऊ शकतो, परंतु सरकारी योजना आहे त्यासाठी तुम्ही पात्र झालेला आहात. परंतु तुम्हाला हे पैसे भेटल्याशिवाय राहणार नाही. तुमचे थकीत पैसे देखील पूर्ण पुढच्या हप्त्यासोबत भेटत असतात. मागे काही थकीत पैसे होते ते त्यांना पुढच्या हप्त्यामध्ये भेटले, परंतु सरकारी योजना असल्यामुळे तुम्हाला हे पैसे भेटतच राहणार आहेत. एखादा दिवस मागे पुढे होऊ शकतो, परंतु सरकारने एक याबद्दलची फिक्स तारीख करणं देखील गरजेचं आहे. कारण की ज्या लाडक्या बहिणी आहेत 1 तारखेपासून शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहत असतात. पूर्ण महिनाभर आतापर्यंत
2 महिने लेट झाले, त्यामुळे एक तारीख फिक्स असल्यास या तारखापर्यंत पैसे जमा होतील आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना वाट पाहत बसण्याची आवश्यकता राहणार नाही. परंतु बघा, आता जून महिन्याचा जो हप्ता आहे 15 ते 20 तारखेदरम्यान येईल, याबद्दल अजूनपर्यंत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. जी न्यूज मध्ये माहिती आली ती आपण बघितलेली आहे. परंतु साधारणतः जे वेळापत्रक आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा व्हायचे ते आहे महिन्याच्या शेवटच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात. तर आता 2 हप्ते लेट झालेले आहेत. यांच्या तारखा जर बघितल्या तर ते पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आहेत. त्यांच्यामुळे जूनचा हप्ता जुलै मध्ये देखील जाऊ शकतो. आता नेमकं यापैकी काय होणार ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. त्याच्याबद्दल जसं अपडेट येईल तसं वेळोवेळी तुम्हाला पाहायलाच भेटणार आहे. याच्या अगोदर न्यूज मध्ये म्हटलं गेलेलं होतं की जूनचा आणि मेचा एकत्रित हप्ता दिला जाईल, परंतु मेचा हप्ता डायरेक्टली तुम्हाला जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये फक्त 1,500 रुपये जमा झाला. जूनचा हप्ता त्यासोबतच जमा झालेला नाही. त्यासोबतच या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं, ज्या मागे बातम्या येत होत्या की या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या निधीबद्दल, त्याबद्दल देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. निधीबद्दल देखील आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सांगितलं की लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवरती कुठलाही ताण आलेला नाही. लाडकी बहीण योजना आम्ही कधीही बंद होऊ देणार नाही, असा दिलासा त्यांनी लाडक्या बहिणींना दिलेला आहे. त्यांनी म्हटलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही. या योजनेमुळे सरकार कुठेही अडचणीत आलेलं नाही. लाडक्या बहिणींसाठी आम्ही आर्थिक तरतूद केलेली आहे, ती सरकारने पूर्ण केलेली आहे. दर महिन्याला त्यांना देण्यात येणाऱ्या पैशाची तरतूद लागते, ती तरतूद झालेली आहे. त्याच्यामुळे कुठलाही ताण लाडकी बहीण योजनेमुळे आलेला नाही. लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही अशी माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. आता बघा, मे महिन्याचे तुमचे पैसे जे आहेत जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा झालेले आहेत. काही जणांचे अजूनही मे महिन्याचे पैसे येणं बाकी आहे. तुमचे मे महिन्याचे पूर्ण पैसे आलेत की नाही, पुन्हा कुणाचे आलेले नाही त्यांनी नाही म्हणून देखील कमेंट बॉक्स मध्ये पाठवा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. आणि पुढच्या हप्त्यासोबत देखील मग तुमचे जे पेंडिंग आहेत काही तांत्रिक कारणामुळे जर आलेले नसतील तर ते जूनच्या या हप्त्यासोबत देखील जमा होण्याची शक्यता असू शकते. याबद्दल तुमचे अजूनही काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा व पुढील अपडेटसाठी या चॅनेलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.